तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता आपण साऊथ कोरियामध्ये आणि आता साऊथ कोरियामधला आपला 6वा दिवस आहे। तर आज आपण जाणार आहे इथल्या लॉटे वर्ल्डला। जसं बाकी देशांमध्ये डिझनीलँड वगैरे असतं, युनिव्हर्सल स्टुडिओ असतं, तसं इथलं फेमस आहे ते म्हणजे लॉटे वर्ल्ड। तर आज लॉटे वर्ल्डला जाणार आहे आपण। तर तिकडे भरपूर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत, तर मजा येणार आहे। तर आता व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा, मजा येईल तुम्हाला। तर आमची कॅब आली आणि कॅबवाल्याने बघा फुल ॲनिमलवर या हे एवढे सगळे लावलेले त्याने पूर्ण गाडीला लावून ठेवले। खतरनाक वाटतं एकदम, भारी। लोकांमध्ये क्रेज भरपूर आहे या गोष्टींचा इकडे। थॅनॉस आहे, आता इथूनच सुरुवात होते लॉटे वर्ल्डची। पुढे तिकीट काउंटर वगैरे आणि ड्रेसचं पण आहे इथेच, बघतो आता आम्ही कुठेतरी। पासपोर्ट इंडिया। तर इकडे येताना पासपोर्ट घेऊन या, नाही तर आधार कार्ड सोबत राहू द्या, काहीतरी ID ठेवून घेतात ते, तरच देतात ते। बाकी ओके 9:30 ओके। बाकी बघू शकता तिकडे सगळे शाळेच्या कपड्यांवरतीच दिसतील तुम्हाला मुलं मुली, आणि इकडे सर्व लावलेले आहे त्यांनी। आता सिलेक्ट करायचे आपल्याला कोणता शर्ट वगैरे पाहिजे, त्याच्यानुसार घालायचं आज। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही शाळेचे कपडे घातलेले आहे, ते बघू शकता तुम्ही। सर्वजण शाळेचे कपडे घालून एकदम रेडी शाळेत जायला। कधी शाळेत एवढे भारी कपडे घातले नाही। इकडे असे कपडे घालून फिरतोय ते पण साऊथ कोरियामध्ये। तर हे लॉटे वर्ल्ड आहे। बाकी हे बघा, पॉकेमॉनचे काहीतरी थीम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळीकडे पॉकेमॉनचेच बघायला मिळतील वेगवेगळे। त्यानंतर हे बघा अशी ट्रेन आहे, हे बघा इकडं पॉकेमॉन आहे, इकडे पण पॉकेमॉनचे थीम आहे। तर असं मस्त हे इंडोर आहे आणि आउटडोर अजून तिकडे त्या साईडला आहे, तिकडे पण जाणार आहे आपण। जबरदस्त आहे। 저희 잠시 지나가겠습니다. 잠시 지나갈게요. 진짜 너무 멋있다. 멋진 기술을 보여. अरे ते पबजीचं पण आहे काहीतरी, बॅटल ग्राउंड वर्ल्ड एजंट म्हणून। जाऊया दादा। 만나서 반갑다. 에란겔 섬으로 가는 C-130기에 탑승한 걸 환영한다. 곧 이륙하겠다. असं वाटतंय खरं खरंच्या विमानामध्ये बसलोय बघा। हा पबजीचा मॅप आहे। 전투가 시작된다. 너의 임무는 भाई डायरेक्ट बंदुकी ना भाऊ। एक नंबर मजा आली। 3 सेक्शन होते, थर्डवाला एकदम भारी सेक्शन होतं, मजा आली। आता आम्ही चाललोय मस्त आता आउटडोर ॲक्टिव्हिटी करायला। त्या पूर्ण इंडोर आहे, खूप आहे इथं, तर खूप आहे। आम्ही लेट आलो, सकाळी तुम्ही 10 वाजता जरी आले तरी संपणार नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहे इथे। आता करूच जातो, आता एक 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 तुम्हाला दाखवतो मी। तर आता इकडे मॅजिक आयलंड आहे, त्या साईडला चाललो आम्ही। बाकी या लोकांमध्ये खूप क्रेज आहे, ते कपल असतील सगळे मस्त मजा करायला येतात इकडे, त्याच्यामुळे चालता पण। आपल्या इंडियात पण होणार आहे लवकरच, बघू आता काय होतं। हे बघा इकडे सगळ्या पॉवर बँक आहे, ज्यांना ज्यांना पॉवर बँक पाहिजे ते यूज करू शकता तिथून। आणि आता आपण चाललेलो आहे मस्त मॅजिक आयलंड वरती। कपल बघून मला ना असं चालायची आयटम भाऊ शेजारी पोरगी बसली होती, भाऊ खुश झालाय। सुरुवात झाली आता, ये तो बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है। पण सुरुवात झाली आता, आले आले मैं बघू चाहता आता। तो इधर की लड़की भी लेके घूम सकता हूँ, म्हणजे इथं पायल तर इथली पुरी घेऊन फिरू शकतो, बट कसं आहे ना ती माहेरावर लय मारेल माझी।
ते बघा इथे पण कॅसल आहे डिझनीलँड सारखा. बाकी कोरियन स्टाईल ट्रॅडिशनल घर आहे. आता करतो मस्त काहीतरी तुफानी राईड करायची आता आपल्याला. जाऊयात, बघू आता एकदम खतरनाक राईड कोणती. त्याच्यासाठी पण लाईन आहे, 1 तास लाईन आहे. आज तर मंडे, आम्ही मुद्दाम मंडेला आलो गर्दी नसेल म्हणून, तरी फुल गर्दी आहे. आणि एक राईड करायला मोठ्या लाईन लागलेलं आहे. हे बघा लाईन केवढी बघा समोरच्या लाईडला. बाकी लाईन बघा तुम्ही, प्रत्येक राईडसाठी आहे अशी मोठी लाईन आहे. आणि अशा लाईनमधून मग आपल्याला कमीत कमी 1-1.5 तास लागतो. तरी आज कमी गर्दी. तरी तर जास्त जॅपनीज लोक खूप आलेले आहे आणि तेच लोक जास्त एन्जॉय करतात. कारण जपान इकडून फक्त 1-1.5 तासावर आहे फ्लाईटने, त्याच्यामुळे जॅपनीज लोकच जास्त तुम्हाला इकडे दिसतील. बाकी तर चालू आहे, खूप मोठी लाईन आहे. मस्त राईड झाली, एकदम खतरनाक राईड आहे. पूर्ण डोळ्यातून पाणी गळत होतं. तुम्हाला मी 100% रिकमेंड करेल. आणि वर्थ आहे राईड, 1 नंबर वर्थ आहे. तुम्ही केलीच पाहिजे 100%. इकडे आल्यावर सगळे पैसे वसूल होतील अशी राईड आहे. 1 नंबर मजा आली. कसं वाटलं कांदा भाई? 1 नंबर मजा आली. फाडू राईड होती एकदम जबरदस्त. असे वर खाली झालते डोळे. एकदम खतरनाक आहे. आता दुसऱ्या राईडला चाललोय, त्याला लाईन बघा. आता ही बाई दुसरी लाईन आहे. आता ही कमी आहे, जास्त नाही, कारण एका वेळी त्याच्यात 40 येतात, पण ती पण भारी. हे इथंच आहे. तर आता आपण या राईडमध्ये जाणार. खतरनाक राईड आहे. त्यासाठी पण लाईन आहे, पण एवढी लाईन आहे आता. एकदम खतरनाक राईड होती, मजा आली राईड करून. ते हे पण भारी, म्हणजे इकडचं आहे 2-3 राईड एवढा भारी आहे ना. बाकीचा एक्सपिरियन्स आहे, पण एकदम थ्रिलिंग राईड आहे, मजा येते. डिझनीलँडला पण वेगळं राईड केलं आहे, इकडं वेगळं आहे. म्हणजे मी आतापर्यंत 3 डिझनीलँड केले, 2 युनिव्हर्सल स्टुडिओ केले आणि आता हे लॉटे वर्ल्ड. प्रत्येक ठिकाणच्या राईड वेगळं होतं, एक्सपिरियन्स वेगळे होते. त्याच्यामुळे मजा येते, म्हणजे करायला परत करायला पण मजा येते. कारण सेम नाही, काही ना काही नवीन थ्रिलिंग बघायला मिळतं. 1 नंबर आहे. आता थंडी वाजायला लागली, भरपूर वेळ झाला. आता 7 वाजले. हे बघा लॉटे टॉवर आहे, जगातला 6वा सगळ्यात उंच टॉवर. सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे जगातली, 6वी. बाकी हे बघा इकडे चालूच आहे अजून. बाकी बघू आता पुढे काय बघायला मिळतं, त्याच्यानुसार मी तुम्हाला दाखवतो सर्व. मस्त मजा येते. आता काहीतरी खातो, पहिले भूक लागली आहे, मग परत थोडंसं एक्सप्लोर करू अजून काय इकडे. तर आता बघा अंधार झालेला आहे मस्त. आणि हे नॉर्मल होतं आधी, याच्यावर त्यांनी हे सर्व लाईट्स वगैरे मारले आता ग्राफिक्सचे. आणि हा कॅसल पण बघा, कॅसलवरती पण पूर्ण ग्राफिक्स वगैरे आले आता. ते बघा इकडून पाठीमागून येतात ते सगळे ग्राफिक्स डायरेक्ट कॅसलवरती. मस्त माहोल तयार झाला आता. आता इथून आम्ही परत इंडोरला जाऊ. आता इंडोरच्या काही राईड बाकी त्या करतो, बाहेरच्या झाल्या, आता परत जातो पाठीमागे. तर बघा आता हे काहीतरी इजिप्शियन राईड आहे. हे सगळं असं इजिप्शियन ठेवलं आहे इथं सगळं. या राईडसाठी चाललं आता आपण. इजिप्शियन राईड बघूयात कशी. केव्हाच उभं होतो आम्ही. आता आलोय इजिप्शियन राईड साठी, बघूया. तर मित्रांनो मागचा 1 तास झाला आम्ही लाईनमध्येच उभं आहे. आत्ताशी नंबर लागलाय. पाठीमागे बघू शकता तुम्ही खाली एवढ्या लाईन आहे, कसा तरी नंबर लागलाय. आता बघू, आता एवढं उभं राहून पण काहीतरी चांगली राईड भेटली पाहिजे. इथून राईड सुरू होते. इथे पण कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. बघूयात, काढता आलं तर काढू. बसलो आता राईडमध्ये. भाई एकदम भारी, कॅमेरा फ्रेंडली आहे.
काही काही जण एकदम कॅमेरा फ्रेंडली आहे पण ते खूप कमी आहे असे. एकदम खतरनाक राईड आहे. वा वा वा, हे बघा पूर्ण लॉटे वर्ल्डचा व्ह्यू दिसतो. खतरनाक. हो आता आपली मस्त टूर झालेली आहे. गुड गुड गुड. बाय बाय बाय. काय एवढी भारी नव्हती, मजा नाही आली. एक तास उभं राहून, त्याच्यापेक्षा तिकडं अर्धा पाऊण तास उभं राहून भारी भारी राईड होत्या. येडे लोक इकडचे कशाला पण गर्दी करता. यांच्या नादात आम्ही पण फसलो आणि मजा नाही आली. आता नाही करायच्या भाई राईड. झाली आता हाऊस झाली. आता किती 9 वाजले. आता ड्रेस रिटर्न करायचं 9 वाजता. तर चाललो आता ड्रेस रिटर्न करायला. असं पण झालंय आता 80% लॉटे वर्ल्ड खाली झालंय. पूर्ण वेळ मनसोक्त उपभोग घेतला लॉटे वर्ल्डचा. आता जाणार खाली. तर आता जातो, ड्रेस वगैरे रिटर्न करतो आणि त्याच्यानंतर मग परत काहीतरी जेवायला जाऊ आम्ही. बाकी तुम्हाला आजचा लॉटे वर्ल्डचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.